नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अशी पुस्तकं हा पाठ पाहत आहोत. पुस्तकं किती महत्त्वाचे आहेत लेखकाच्या जीवनामध्ये आणि असे वाचक प्रेमींच्या जीवनामध्ये ते सांगत असताना त्याने एक उदाहरणही सांगितलं की लोक पुस्तकांना किती जपतात. आणि अशाच एक पुस्तक प्रेमींनी ज्यावेळी पुस्तक दिलं त्यावेळी मात्र त्यांनी खूप अटी घातल्या आणि अटी संयुक्तिक होत्या की त्यात अपमानित वाटला नाही किंवा अटीमध्ये कसलाही त्यांना कमीपणा वाटला नाही. कारण पुस्तकावरती प्रेम करणारी काही दुर्मिळ लोक आपल्याला भेटत असतात. माझ्या हाती पुस्तक देताना त्यांना त्यावरून मायेनं अलगद हात फिरवला. मी त्याला म्हणालो, कसलीही काळजी करू नका, माझ्या घरीसुद्धा तुमच्या पुस्तकाला माहेरी आल्यासारखंच वाटेल. त्याला सासुरवास सहन करावा लागणार नाही, ते अगदी योग्य स्थळी तुम्ही देत आहात. तो हसला. त्याचं समाधान झालं असावं. मी म्हणालो, एका संस्कृत सुभाषितात म्हटलं आहे, मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम. मूर्खाच्या हाती मला देऊ नका, असं पुस्तकांचं म्हणणं आहे. माझ्या हाती ते देताना तुम्हाला माझ्या शहाणपणाबद्दल शंका आली नाही ना? आता तो खळखळून हसला आणि म्हणाला, अहो, दुधानं तोंड पोळल्यामुळं मी ताक फुंकून पित आहे. काही दिवसापूर्वी एका कवीनं माझी 2 पुस्तकं नेली. मी 15 दिवस वाट पाहिली. पुस्तक मागायला गेलो तेव्हा त्यानं चक्क कानावर हात ठेवले. आपण पुस्तकच आणली नाहीत असंच त्याचं म्हणणं आहे. आता काय करणार? पुस्तक गिळकृंत करणं म्हणजे माझ्या दृष्टीनं भयानक प्रकार आहे. तेव्हापासून मी ठरवून टाकलं की प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही. माझी पुस्तकं हीच माझे अपत्य. वाचायला भरपूर ग्रंथ असेल तरी मी जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदाने सहन करीन. पण पुस्तक नसतील तर राजवाड्यासुद्धा मला स्मशानासारखा वाटेल. सहज माझ्या मनात विचार आला असे निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झालेत. लेखक दुसरी एक आठवण सांगतायत की परवा मी BAच्या वर्गात वाङ्मय विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, GA कुलकर्ण्यांचा एखादा कथासंग्रह तुम्ही वाचला आहे का? संग्रह जाऊ द्या, या लेखकाची एखादी कथा तरी तुमच्या वाचनात आली आहे का? साहित्य या विषयाचे रसिक विद्यार्थी माना खाली घालून बसले होते. कदाचित GA कुलकर्णी हे नावसुद्धा त्यांना फारसं परिचित नव्हतं. मी निराश झालो. एका आधुनिक श्रेष्ठ कथालेखकांचं नावही सुशिक्षितांच्या अभ्यासकांच्या कानापर्यंत पोचलं नाही, या कर्माला काय म्हणावं? हे लेखकांना जेव्हा ते पुस्तक घेतलं त्यावेळी लेखकांनी त्या अटी पाहून लेखक स्वतः हसल्याने म्हणाले, तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण हे पुस्तक जेवढं तुम्ही सांभाळले तेवढंच मीही सांभाळेन. सासुरवास म्हणजे त्याला कोणत्याही वेदना मी होऊ देणार नाही, त्याचा कोणताही अपमान करणार नाही, त्याला कोणताही मानहानी होईल अशा पद्धतीनं करणार नाही. म्हणजे त्याची कोणती पानत कोपरे दुमडली जाणार नाहीत, त्याला उलटं सुलटं पकडलं जाणार नाही आहे, त्याला कुठल्या गोष्टीनं पेन्सिल पेननं अधोरेखित केलं जाणार नाही आहे. जसं तुम्ही द्याल तसंच मी घेईन. शेवटी एक सुभाषित पण म्हटलं आहे की योग्य स्थळी तुम्ही देत आहात. तो हसला आणि त्याचं समाधान झालं. मी म्हणाले, एक संस्कृत सुभाष म्हटलं आहे, म्हणजे मूर्खाच्या हाती पुस्तक देऊ नका, हे असं या पुस्तकाचं म्हणणं असेल. जे ते एक निर्जीव पुस्तक आहे, ज्ञानाचा भांडार भरलेलं पुस्तक आहे. त्या पुस्तकालाही कदाचित आनंद वाटला असेल, कदाचित त्यानं मालकाला सांगितलं असेल की मला मूर्खांच्या हाती देऊ नका. मूर्खांच्या हाती म्हणजे जे मला योग्य स्थळी वापरत नाहीत, योग्य प्रकारे वापरत नाहीत, माझा दुरुपयोग करतात, मला वेदना देतात, अशा लोकांच्या हातात न देता मला व्यवस्थित जे वाचक प्रेमी, माझ्यावर प्रेम करणारी लोक आहेत त्यांना द्या, असं ते म्हणाले. पण ते खळखळून हसले आणि शेवटी त्याने एक उदाहरणं सांगितलं की दुधानं तोंड भाजलं म्हणून मी ताकसुद्धा फुंकून पितो. पण दूध एक गरम असतं, ताक थंड असतं. पण एकदा एका माणसाकडून जर वेगळा अनुभव आला, वाईट अनुभव आला, तर दुसऱ्या माणसाकडनं तीच काम करत असताना आपण काय करतो, सावधगिरीनं राहतो. म्हणजे पुढच्याला ठेच मागचा शाणा होतो. तशा पद्धतीने ते एक अनुभव सांगतात की एका कवीनं 2 पुस्तकं घेऊन गेले आणि 15 दिवस झाले, पुस्तकं तरी दिली नाहीच. पुन्हा वरचढ मी पुस्तकं आणलीच नाहीत. म्हणजे लोक कशा पद्धतीने फिरतात, लोकांची मानसिकता कशी राहते हेही सांगितले. कारण लेखकाला पुस्तकं म्हणजे ते एक अपत्य आपल्या मुलाप्रमाणे वाटतात. लेखक म्हणतात, जर मला पुस्तक आणि ग्रंथ भरपूर वाचायला जर मिळाले आणि एका कोठडीमध्ये तुरुंगवासासारखा मला जरी ठेवलं आणि आयुष्यभर तिथं राहायला सांगितलं तरीसुद्धा लेखक राहायला काय तिथे तयार आहेत. म्हणजे इतकं ते पुस्तकावरती प्रेम करणार, कारण त्याचं जीवन म्हणजेच पुस्तक आहे, पुस्तकातलं ज्ञान आहे, भांडार आहे आणि पुस्तकाशिवाय ते अजिबात जगू शकत नाहीत. ते दुसरा एक कॉलेजमधला एक अनुभव सांगतात की BAच्या वर्गातले GA कुलकर्णींचा, म्हणजे आता बरेच कथासंग्रह, कादंबऱ्या जे आपल्याला पाठ गद्यपद्य आहेत, हे गद्यपद्य लेखक असणारे ह्या लेखकांची थोडीफार आपल्याला ओळख असणं गरजेचं असतं. कारण त्यांचं फक्त गद्यपाठातच पाठ नसतात, तर त्यांच्या अनेक कथा, नाटक, कादंबऱ्या, कवी खूप प्रसिद्ध झालेले असतात. ते काही वेगळ्या एक समाजातला एक ठेवा वेगळा आपल्यासमोर मांडत असतात. आणि ह्या लेखकांना जे
समाज सुधारण्याचं थोडक्यात काम म्हटलं तरी चालू शकतं. म्हणजे जे काही कथा होऊन गेलेले, संघर्ष होऊन गेलेले, त्याचे परिणाम पुढच्या पिढीने कुठेतरी होऊ नये, पुढच्या पिढीपर्यंत ते ज्ञान, ती प्रेरणा ती मिळावी, यासाठी ते कथा लेखन सगळं लेखन करत असतात. त्यांची आवडही असते. पण हे वाचल्यानंतर आपल्याला प्रत्येक लेखकाची शैली आणि प्रत्येक लेखकाची ओळख वेगळ्या पद्धतीनं जाणवते, कारण प्रत्येकाचं लेखनशैली वेगळी असते. तशा पद्धतीने जे कुलकर्ण्यांचं जर तुम्ही साहित्य वाचलं आहे का, कारण जे कुलकर्णींचं साहित्य BAला अभ्यासक्रमासाठी होतं, पण विद्यार्थ्यांना जे कुलकर्णीच म्हणजे कोण माहिती नाही, त्यांचं साहित्य तर दूर सोडून द्या. आणि हे वास्तव मला वाटतं आत्ताच्या खरीची वास्तव गोष्ट आहे. तुम्हाला आत्ता जर विद्यार्थ्यांना सांगितलं, अरे पु ल देशपांडेंचं हे नाटक वाचलंत का, हे नाटक बघितलं का, ही कथा वाचलीत का, नारायण सुर्वे कोण होते, आनंद यादव कोण होते, लक्ष्मण माने कोण होते, शिवाजी सावंत कोण आहेत, आपले ह्याचे बरेचसेच लेखक म्हणजे कानेटकर कोण आहेत, केशवसूत कुठले आहेत. म्हणजे हे जर कवी, कथा, नाटककार जर बघितला तर तुम्ही म्हणाल हे कोण लोक आहेत. कारण आपल्यासमोर आता फक्त आधुनिक तंत्रामुळे आपल्याला जे काय सध्या करंटली मग चित्रपट सिनेमागृहातली काही लोक असतील, काही राजनेते वगैरे असतील आणि काही तुमच्या आजूबाजूला वावरणारी तुमच्यातले आधारस्तंभ असतील, एवढेच लोकांची माहिती. जी होऊन गेलेला भूतकाळ आहे त्याचा भूतकाळाचा सध्या कोणी विचार करत नाही. आणि वाचन म्हटलात तर वाचन तसं ह्या आत्ताच्या पिढीचं खूप कमी आलेलं आहे. मला तर 100पैकी 1-2च विद्यार्थी असे असतील की त्यांना वाचनाची आवड आहे, ते लायब्ररीत जात असतील, कथा कादंबरी घेत असतील आणि ते वाचत असतील. साधा आपण एक सुविचार जरी मोबाईलवरचा आला व्हॉट्सअपवरचा तरी वाचल्यासारखा करतो आणि ते फक्त फॉरवर्ड करायचं काम करतो. तर तो फॉरवर्ड करतो तो चांगला वाटला म्हणून फॉरवर्ड करत नाही, तर आपल्या समोरच्या व्यक्तीला बाबा मी आहे तुझ्याबरोबर, मी तुला काहीतरी पाठवत असतो, मी पण मोबाईल वापरतो, अशा अनेक वेगळ्या पद्धतीच्या मनोरंजनात्मक काही हेतू त्याच्यामध्ये असतात. पण त्या सुविचारामध्ये आता व काळ्यांचे सुविचार असतील, पु ल देशपांडेंचे सुविचार असतील, हेही काही खूप छान पद्धतीने येतात, महात्मा फुलेंचे सुद्धा काही छान येतात. पण त्याचा आपण अर्थ समजून घेत नाही. ते काय ते जीवनाचं ज्ञान भांडार किती उपयोगी आहे हे समजून घेत नाही. वाचतो तेवढे क्षणामध्ये तेवढं ऐकतो आणि सोडून देतो. फक्त नाती गोती जपायची कशी, आनंद ठेवायचा कसा, दुःख विसरायचं कसं, हे बरंचसंच दिवसागणिक आपल्याला 1000 एक सुविचार आपल्याला मेसेज बघायला मिळतात. पण तितकंच आपण विचार करतो का? मला असं वाटतं 10 सुविचार पण 10 जर तुम्ही मेसेजचा जर विचार केलात आणि जर ते समजावून घेतला तर नक्कीच आपल्या म्हणजे लाईफमध्ये, प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रगती व्हायला फार सोपं पडेल. हे येतं कुठून? सगळ्या पुस्तकातूनच येतं. म्हणजे ते लेखकांची एक ती ओळख आहे, लेखकांच्या ज्ञानाचं ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम ते करत आहेत. म्हणजे किती त्यांचं अफाट ज्ञान आहे, त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. ते पुस्तकातून आतापर्यंत होत होतं. आता साधी साधनं तुमच्या हातामध्ये आलेले आहेत, मोबाईल्स आलेले आहेत. तुम्ही कुठल्याही लेखकाची कविता, कथा, कादंबरी, नाटक ह्याच्यावरती तुम्ही टाकू शकता यूट्यूबवरती, त्याच्यावरती वाचू शकता. पण ते वाचनाकडे कल खूप कमी आहे. म्हणून ते सांगतायत की आत्ताच्या विद्यार्थ्यांना साहित्यकाची, लेखकांची ओळख होणं फार गरजेचं आहे. कारण जे तुम्ही आम्ही जगतो ते कुठंतरी त्या लोकांनी दिलेलं एक थोडं परंपरा घालून दिलेले, कुठंतरी एक अनुभव दिलेले आहेत आणि ते अनुभव आपल्याला फार खूप गरजेचे आहेत. त्याच्यानंतर ते सांगतायत की एक गोष्ट मात्र खरी की उत्तम साहित्य कृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. मनाला धीर देण्याचं काम, मनाला धीर देतात, जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्याला न्हाऊ घालतात, मनातल्या अंधाराला उजेडाची स्वप्न दाखवतात. काही दिवसापूर्वी 80 वर्षाचे एक साहित्यप्रेमी सदग्रस्त भेटले. मी त्यांना सहज विचारलं, सध्या कशाचं वाचन चाललं आहे? ते म्हणाले, गेले 2 दिवस मेघदूत वाचत होतो, नुकतंच ते संपवलं. आता टॉलस्टॉयची ॲना कॅरेनिनाची ही कादंबरी हाती घेतली आहे. मी काहीशा आश्चर्यानं त्यांना म्हणालो, या वयात मेघदूतची रुची कशी काय वाटते? ते थोडेसे रागावून म्हणाले, रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे. कलात्मक आनंद देणारे श्रेष्ठ साहित्य मला म्हातारा होऊ देत नाही. गांधीजींची आत्मकथा, व्हिक्टर ह्युगोची आणि मुन्शी प्रेमचंदाची कादंबरी, रवींद्रांची गीतांजली, शेक्सपिअरचं नाटक, तुकारामाचे अभंग असं विविध प्रकारचं आणि अनेक रंगाढंगाचं पण रसमय साहित्य वाचण्याचा मी जन्मभर शौक केला. नवं पुस्तक दिसलं की ते केव्हा हस्तगत होईल अशी बेचैनी आजही मला वाटते. या पुस्तकाने तर मला जिवंत ठेवलं आहे. शेक्सपिअरची सर्व नाटकं माझ्या संग्रहात आहे याचा मला अभिमान वाटतो. अहो, सुंदर सुंदर पुस्तकावरून नुसतं हात फिरवणंसुद्धा केवढंच सुखाचं आहे. लेखक दुसऱ्या एक वयस्कर 80 वर्षाच्या वयस्कर माणसांचं एक उदाहरण देत आहेत. त्याच्या आधी लेखकाने ह्या पुस्तकातून काय मिळतं की एक जीवनाला आधार मिळतो.
जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्याने. म्हणजे निराशमय जीवन जर असेल आणि एखादं तुम्ही पुस्तक वाचलात, एखाद्या कथा कादंबरी, एखाद्या लेखकाचे विचार वाचलात, तर नक्कीच तुमच्या जीवनाला उभारी देण्यासारखं असतं. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना, आत्तापर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक पुस्तकच सांगायला, झोंबी कादंबरी जी आहे आनंद यादवांची, ती वाचण्यासाठी प्रत्येकाला प्रेरणादायी देत असते, प्रत्येकाला सांगत असते. कारण त्या कादंबरीमध्ये आनंद यादव हे शून्यातून विश्व कशा पद्धतीने उभं केलेलं आहे. एक कोणत्या खालची जमात जी आपण म्हणतो, जी ज्याला कशाचाही आधार नाही आहे, त्या ह्या जमातीमध्ये ज्यांना शेतीवाडी वगैरे घरदार काही नाही आहे, अशाच ह्याच्यातून की तो विद्यार्थी आनंद यादव हे कशा पद्धतीनं, म्हणजे पहिला जाण्यासाठी सुद्धा शाळेत त्यांना किती संघर्ष करावा लागला, हायस्कूल पूर्ण करण्यासाठी किती संघर्ष करावा लागला, कॉलेज पूर्ण करण्यासाठी किती संघर्ष करावा लागला, आणि नावारूपाला येण्यासाठी किती लोकांना समाजामध्ये नावरूप करण्यासाठी आला. म्हणजे त्या झोंबी कादंबरीमध्ये संपूर्ण त्यांचं आयुष्य दिलेलं आहे. जर तुम्ही ती कादंबरी वाचला तर तुमच्या नक्कीच, जे तुम्ही आता सध्या काही जण मुलं फक्त अभ्यास टंगळामंगळ करत असतात, केला नाही केला, स्वतःच्या जबाबदारी न करत असतात, पण त्या कादंबरीमध्ये शून्यातून विश्व कसं उभं करायचं, लेखकानं कोणत्या प्रकारे संघर्ष करत इथं कॉलेज पूर्ण केले, हायस्कूल पूर्ण केले, हे ज्यावेळी तुम्ही वाचायला लागता त्यावेळी तुमच्यासमोर एक आयडियल उभं राहतं की ते करू शकतात, मग मी का नाही करू शकत. तो काळ वेगळा होता, त्यांना आर्थिकची चणचण खूप होती, शिक्षण पूर्ण करायसाठी कोणकोणती कामं करावी लागली, हे जर तुम्ही त्या पुस्तकात वाचलात की शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाला किती महत्त्व द्यायला हवं, जे काम आपण हाती घेतो त्याच्यासाठी अहोरात्र मेहनत करण्याचं त्याचं फळ काय मिळतं, हे सगळं तुम्ही ज्यावेळी ती कादंबरी वाचाल त्यावेळी नक्कीच तुमच्या मनामध्ये मतपरिवर्तन होईल. म्हणजे जे तुमच्या काय आशा किंवा ते जे चैतन्य आता निराशमय झालेलं आहे, किंवा ह्या कोविडच्या याच्यामुळं असेल, शाळेचा संपर्क नसल्यामुळं असेल, वेगळंकडं तुमचं मन डायवर्ट झालेलं आहे, तर ते चांगल्या रुळावरती आणण्यासाठी, चांगली जीवन ध्येय गाठण्यासाठी नक्कीच तुम्हाला ती कादंबरी कावेल फायद्याची पडेल. दुसरे एक 80 वर्ष सांगतायत की काय, कोणतं पुस्तक वाचलं तर आत्ताच नुसतं मेघदूत झालं आणि आता टॉलस्टॉयच्या ॲना कॅरेनिनाची कादंबरी ते वाचतायत. आता लेखक म्हणत आहेत की ह्या वयामध्ये सुद्धा मेघदूतसारखी ही रसिकतेची कादंबरी ते कशी काय वाचू शकतात. तर मेघदूत हे कालिदासांचं एक काव्य आहे, आणि त्या मेघदूत काव्यामध्ये एक प्रियकर आणि प्रेयसीची लग्नानंतर होणारी ताटातूट आणि मग भेटण्यासाठी होणारी बेचैनता हे त्या मेघदूतमध्ये सांगितलेले आहे. मेघ म्हणजे ढग, दूत म्हणजे इकडून तिकडे निरोप देणारा तो दूत. त्या मेघदूतमध्ये एक राजाचा नोकर आहे आणि तो प्रधान आहे तो, आणि त्याचं लग्न होतं, आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्याला कामानिमित्त आपल्या पत्नीपासून खूप लांब जावं लागतं. इतकं लांब जावं लागतं की तो कधी येईल काहीच सांगता येत नाही. दुसरं असं, नववधू घरात आल्यानंतर तिच्याशी बोलणं होत नाही, तिच्याशी काही आपला संपर्क साधता येत नाही. ज्यावेळी तो दुसऱ्या कामानिमित्त जातो तर तिथून त्याला फोन करता येत नाही, कुठं पत्र पाठवता येत नाही, कोणापासून निरोप देता येत नाही, आणि मग ती एकमेकांबद्दल लागणारी ओढ आहे, ते ओढ ही सगळी मेघदूत काव्यामध्ये टाकलेली आहे. आणि मग हा प्रधान आपल्या पत्नीला निरोप देण्याचं साधन कुठलं सांगतो तर मेघ, की ढगांना सांगतो की तुम्ही माझ्या पत्नीजवळ जावा, आणि पत्नीजवळचं वर्णन करत असताना तो आपलं गाव सांगतो, गल्ली सांगतो, आपलं घर सांगतो, आणि तिथे एक ती पत्नी बसलेली असेल निराश तोंड करून वाट पाहत बसली असेल, तिला माझा निरोप द्या की मी तुमच्याकडे येतो. म्हणजे हे लागणारे एक प्रियकरण प्रेयसी किंवा नवरा बायकोमधलं प्रेम ह्या मेघदूतमध्ये सांगितलं आहे. म्हणून लेखक म्हणतात की 80 वर्षाच्या ह्या वयस्कर माणसाला ही प्रेमाची गोष्ट किंवा प्रेमासारखा रसिकपणा कसा काय येतो, त्यावेळी ते म्हणत आहेत की थोडेसे रागूनच म्हणाले की रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणे हे रसिकपणाचंच आहे. कारण पु ल देशपांडे नेहमीच म्हणतात, माणूस म्हातारा झाला तर त्याचं मन कधी म्हातारं होत नाही. जोपर्यंत मन तरुण असतं तोपर्यंत आपण तरुण आहोत अशाच पद्धतीने राहावं लागतं. म्हणजे आपलं शरीर वृद्धावयासच जातं, पण मन मात्र तारुण्यातच रमत राहतं. मन नेहमी मरेपर्यंत आपलं तरुणपणासारखंच इकडं तिकडं ताजेतवानासारखं असतं. म्हणून म्हणतात की रसिकतेचा आणि वयाचा काय संबंध आहे. मनाला माझ्या आवडतं, मनाला माझ्या मनोरंजन मिळतं, मनाला माझ्या कुठंतरी ज्ञान मिळतं, मग त्याचा उपयोग मी माझ्या रसिक म्हणजे चांगल्या प्रकारे करून घेतो. मग त्याचा आणि त्याचा कुठं, मग हेच जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही अरसिक आहात. जर वाचनातली गोडी समजत नसेल तर तुम्ही नक्कीच रसिक आहात. आणि मग त्यांनी वाचलेली पुस्तकं की शेक्सपिअरची नाटकं असतील, तुकारामांचे अभंग असतील, कादंबऱ्या असतील, रवींद्रनाथची गीतांजली असेल, ही सगळी साहित्य ते वाचतच राहिले. आणि ते म्हणतात की शेक्सपिअरची नाटकं असणं संग्रहात
हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा आहे, कारण सुंदर पुस्तकावरून नुसतं हात फिरवणंसुद्धा कितीतरी सुखाचं वाटतं. ही अशी 10-20% तर इतकी लोक सुंदर आहेत की ते पुस्तक म्हणजे त्यांच्यासाठी सर्वस्व असतं. लेखक जर वगैरे बघितलात तर विश्वास पाटील, आता पानिपत कादंबरी लिहिली ते विश्वास पाटील, म्हणजे लेखन करत असताना त्यांना दिवस रात्र वेळ कळत नाही, भूक कळत नाही, तहान कळत नाही, इतकं ते तन मन धन करून अगदी त्याच्यामध्ये ते लिखाणामध्ये आपलं अहोरात्र बुडत असतात आणि लेखन करत असतात. आणि वाचक प्रेमी मात्र त्याच पद्धतीनं वाचन करत असतात. काही जण इतके खूप काम केलं, खूप फिरलो वगैरे आणि एखादं पुस्तक जरी वाचलं तर ते खूप फ्रेश होत असतात. म्हणजे प्रत्येकाची शेवटी आवड वेगळी असते, पण इथं पुस्तक वाचणाऱ्या वाचक प्रेमांची मात्र काय वेगळीच कथा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढील भाग आपण नंतर बघू. धन्यवाद.